ठाणे शहरात सकाळपासूनच सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती घोडबंदर रोड परिसरात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली आहे। नागरिकांना साचणाऱ्या पाण्याचा कोणताही त्रास होऊ नये व पाण्याचा निचरा तातडीने व्हावा यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पंप बसवण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात। या पाहणी दौऱ्यात स्थानिक नगरसेवक संजय भोईर, सिद्धार्थ ओवळेकर, विक्रांत तांडेल, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त जी गोदेपुरे, सहाय्यक आयुक्त सोनल काळे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता संजय कदम, रणधीर राणे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तळवी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। पाहणी दौऱ्याची सुरुवात घोडबंदर रोडवरील कापूरवाडी येथील पेपर प्रोडक्ट कंपनी परिसरातून करण्यात आली। या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचे निदर्शनास आले। प्रशासनाकडून तेथे पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप बसवण्यात आले असून अतिवृष्टीच्या काळामध्ये अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही महापौरांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। त्यानंतर मानपाडा मेट्रो स्थानक परिसराची पाहणी करण्यात आली। या परिसरात नाल्याचे रुंदीकरण करण्यात आल्यामुळे पाण्याचा निचरा सुरळीत होत असल्याचं दिसून आले। मात्र मेट्रोच्या सुरू असलेल्या कामांमुळे रस्त्यांची दुरावस्था झाली असून ते तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश महापौरांनी MMRD आणि मेट्रो प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत। सखल भाग आहे ठाणे शहरामधले, तिथे आपण पाहणी दौरा करतोय। मला वाटतं पावसापूर्वी आपण बैठका घेतल्या होत्या। उपाययोजना ठाणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, ज्या यंत्रणा आहे, आपत्कालीन कक्षाला पण आपण भेट दिली होती आणि ज्या ठिकाणी पाणी भरतं त्या ठिकाणी पंपिंगची व्यवस्था आपण व्यवस्थित करायला लावली होती। एक व्यक्ती तिथे बसवायला सांगितला होता आणि या अनुषंगाने मला वाटतं सगळे स्थानिक नगरसेवक, सर्व अधिकारी यांच्या लेवलला आपण हा पाहणी दौरा करतोय। मला वाटतं आतापर्यंत 10-15 पंपिंग जिथे सखल भागाचे विषय आहेत तिथे हे पंपिंग बसवले। काल आपण गुरुद्वारा, तीनाथ नाका आणि वंदना टॉकीज, जांभळी नाका, तलावपाळी या ठिकाणी काल जो दौरा केला आणि आज घोडबंदरला जाणारा जो कापूरवाडीचा रोड आहे तिथे आज पाहणी करतोय। त्याच्या पुढे अजून 3-4 स्पॉट आहेत, तिथे आपण पाहणी दौरा घेतलेला आहे। लोकप्रतिनिधीची आपण बाईट घेऊया। नाही, माझ्या कार्यालयातून त्यांना पर्सनल फोन गेले 4 नगरसेवकांना। ज्या ठिकाणी आपण पाहणी दौरा करतोय आपण सर्वांना 4 नगरसेवकांना सांगतोय। काचीताई, आपण 4 नगरसेवकांना कळवलंय ना? राजोरा नाला त्या ठिकाणी हा जो नाला त्या ठिकाणी सरळ जातो, ठेकेदारांनी कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी नाला साफ झालेला नाही। जे अधिकारी वर्ग त्या ठिकाणी सांगतात की 90% त्या ठिकाणी कार्य केलंय। पहिली गोष्ट त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सस्पेंड करा। माझं म्हणणं तरी तेच आहे की नाला कुठला त्या ठिकाणी साफ नाही झाला आणि तुम्ही 90% तुम्ही ब्लेम कसला करता? लोकांच्या घरामध्ये पाणी त्या ठिकाणी गेलं, सर्व गोष्टी त्या ठिकाणी होतात। ही कुठली पद्धत आहे मला समजलं नाही। मला महापालिकेची ऐकताने आम्ही त्या ठिकाणी सांगतो, ऐकता येत नाही त्या ठिकाणी बघायला नाले जाणीवपूर्वकच चालू आहे। त्या ठिकाणी अधिकारी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी काम करायला चालू केलेलं आहे। मी महापौरांचं त्या ठिकाणी स्वागत करतो। महापौरांनी त्या ठिकाणी दौरा घेतलाय, त्यांना त्या ठिकाणी काय माहित नसेल, अधिकारी वर्ग त्या ठिकाणी गुमराह त्या ठिकाणी त्यांना करतात। त्याच्यामुळे या अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी ही माझी त्या ठिकाणी मागणी राहील। दौऱ्यात त्या ठिकाणी आम्हाला बोलवलंच नाही तर आम्ही दौऱ्यात येणार।